बाई तुमचे चरणी माझे डोई माझा केला अंगीकार दाखविला परात्पर प्रत्येकाला धन्यता आणि संतांना प्रत्येकाला धन्य 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 एकनाथा प्रत्येकाला धन्य तुकोबर आहे महाभंगात कुणाला संत भेटीला सुद्धा संत भेटीला सुद्धा धन्य देतात कारण की बऱ्याचपैकी आता याच्या अभंगात असं आहे आपुल्या इथं असे जो जागता धन्य माता पिता तयाचे एकीकडे तुकोबर आहे माता पितांना धन्य देतात आणि एकाकडे सांगतात माय बाप बंधू जन तुची सोयरा सज्जन या अभंगात तुकोबर आहे आई वडिलांना सुद्धा धन्यता देतात कसे कारण की आई वडील कोण आहे मात्रम पित्रम चैव साक्षात प्रत्यक्षा दैवतम मत्वा गृहिणी वेवेत सदा सर्व प्रयत्नता आई वडिलांना धन्य देतात पण ते कसे असावे याच्याकरता पण धन्यता आई वडिलांना धन्यता देतात कसे वडील कसे असावे आणि आई कशी असावी काही सारखी आई असावी का नाही वडील कसे असावे हिरण्यकश्यप सारखे नाही चांगल्या आई वडिलांना धन्यता देतात ते कशी देतात अभंगाच्या द्वितीय ही कुडी कन्या पुत्र होती कुडी कन्या पुत्र होती कुडी कन्या पुत्र होती जातिक कुडी कन्या पुत्र होती जातिक कन्या पुत्र होती जातिक कुडी कन्या वाटे देवा वाटे देवा कुडी कन्या पुत्र होती जातिक कुडी कन्या पुत्र होती जातिक कुडी कन्या पुत्र होती जातिक कुडी कन्या
होती जे सात्विकतयाचा हरिक वाट देवा. त्याच्या कुणाला सुद्धा धन्य देतात आणि कन्याला सुद्धा धन्य देतात, पुत्राला धन्यता देतात. पुत्र आणि कन्या विभागणी दोन, कारण की बऱ्याचपैकी शास्त्रार्थ असं सांगतात पुत्र आणि कन्यातला फरक. ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण करताना माझ्या शास्त्रात असं सांगतात की पुत्राला वेळ नाही लागला बनायला, पण पुत्रीला लागला, कारण की तिचे आसू सुद्धा बनायला वेळ लागला. तीव्र इच्छेने बनवलेली मूर्ती जी असते ते स्त्रीचीच. आणि पुत्राची इच्छा कशी असते मी सांगतो तुम्हाला. पुत्र हा व्यसनाधीन असतो, पुत्र हा व्यसनाधीन असतो आणि त्याच्या इच्छा वेगळे असतात, फार फार वेगळे असतात. एक मुलगा तसा असतो, त्याला जर विचारलं का रे बाळा तू पुढे चालला, तर म्हणतो तुला काय करायचं आहे, जायचं आहे तुला तुझ्यासोबत. एकाला कटिंग पण फार फार विचित्र असते, म्हणजे एकाला कटिंग बघितली त्याची वन साईड मुंद्री काढ अशी कटिंग असतात कोणाकोणाच्या, ज्या प्रकारच्या कटिंग असतात प्रत्येकाचं. म्हणजे त्यांना असे आईवडील धन्यता देत नाही. पुढे कन्या पुत्र होतीचे सात्विक. सात्विक गुण म्हणजे कसा, सत्व रज आणि तमगुणापासून जे विकार निर्माण होतात हे 3 गुण. सात्विक गुण आणि रजगुणापासून सद्गुण तयार होतो, रज आणि तामसिक गुणापासून सद्गुण तयार होतो, असे वेगवेगळे गुण. आणि शरीराचे उत्पन्न कसे, प्राणमय कोश, विज्ञानमय कोश, मनोमय कोश, बुद्धिमय कोश आणि अन्नमय कोश झाले 5. ज्ञानेंद्रिय 5, कर्मेंद्रिय 5, मन आणि बुद्धी याच्यापासून शरीर निर्माण होतं. आणि शरीर असं निर्माण होतं. विठ्ठल विठ्ठल माझं सृष्टी निर्माण करताना इतकं देवानी सूत्रसंचालन लावलंय. प्राणमय कोश आणि विज्ञानमय कोश एकत्र करतात, आणि विज्ञानमय कोश आणि प्राणमय कोश, मनोमय कोश आणि अन्नमय कोश, अन्नमय कोश आणि बुद्धिमय कोश एकत्र झाल्यानंतर माझं शरीर उत्पन्न होतं आणि एक एक अंग शरीराचे तयार होतात. 17 विकारांपासून मनुष्याचं शरीर बनलेले आहे. असं शरीर निर्माण झालेलं, आणि ते निर्माण झालेले शरीर आपण काय करायला पाहिजे की त्या गोष्टीचं नामस्मरण सुद्धा केलं पाहिजे. जिभेमुळे 3 अक्षराचा रस. आणि बऱ्याचपैकी तुकोबारा एका ठिकाणी सांगतात, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठल, तुम्हासी बजारे विठ्ठल, सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठल, तुम्हासी बजारे विठ्ठल. तरी गेला जन्मवाया, तरी गेला जन्मवाया, तरी गेला जन्मवाया. म्हणजे भगवंताला नामस्मरण करणारे पुत्र आवडतात, सात्विक गुणाला बघायला आवडतात. आणि त्यांचं काय वाटतं ते अभंगाचा तृतीयेच्या गीता भागवत करती श्रवण, गीता भागवत करती श्रवण, गीता भागवत करती श्रवण, गीता भागवत करती श्रवण. अखंड चिंतना विठ्ठल 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 गीता भागवत करते श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. ह्या चरणात एकच सांगतात, सात्विक गुण जर प्राप्त करायचं असेल तर तुम्ही गीता वाचा, भागवत वाचा. गीता भागवत
गीता भागवत करते श्रवण. श्रवण म्हणजे काय? श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यशक्य आत्मनिवेदनम. श्रवणम भक्ती सर्वात फार महत्त्वाचे. हे नामस्मरण जर ऐकलं तर आपल्याला पुण्य प्राप्त होतं. आणि कुठेही आपण गेल्यानंतर कीर्तन ऐका. कीर्तनात सुद्धा एक प्रकारचं पुण्य प्राप्त होतं. प्रत्येक ठिकाणी पुण्य प्राप्त होतं. श्रवण भक्ती फार महत्त्वाची आहे. गोपण्यात सुद्धा ज्ञान प्राप्त होतं, झोपण्यात सुद्धा ज्ञान प्राप्त होतं. ज्ञान प्राप्त करणं असलं तर कुठेही करू शकतो. श्रवण भक्ती फार महत्त्वाची आहे. नामस्मरण करा पण श्रवण करा. जास्त श्रवणाला फार महत्त्व आहे. श्रवणाचे विषय बैसावे येवोनी, श्रवणाचे विषय बैसावे येवोनी, श्रवणाचे विषय बैसावे येवोनी, श्रवणाचे विषय, श्रवणाचे विषय बैसावे येवोनी, श्रवणाचे विषय बैसावे येवोनी. साम्राज्य भुवानी सुखी नांदे, सबजे साम्राज्य भुवानी सुखी नांदे, साम्राज्य भुवानी सुखी नांदे. श्रवणाचे बीजे बैसावे होनी, श्रवणाचे बीजे बैसावे येवोनी, श्रवणाचे बीजे बैसावे येवोनी, श्रवणाचे बीजे बैसावे येवोनी. श्रवण भक्तीला महत्त्व आहे. कीर्तन भक्तीला महत्त्व आहे. स्मरण भक्तीला सुद्धा महत्त्व आहे. पादसेवनम जे संतांच्या पायाला लागलं सुद्धा महत्त्व आहे. देखिले तुमचे चरण निवंत राहिले मना. अर्चना करणे सुद्धा फार महत्त्वाचे. अर्चनाला भक्तीला सुद्धा महत्त्व देतात. वंदन करणे, देवाला नमस्कार करणे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. प्रत्येक गोष्टीला महत्त्व देतात. आणि श्रवण भक्तीच्या 9 सूत्रांना सुद्धा फार महत्त्व आहे. श्रवणाला अगोदर महत्त्व आहे कारण की नामस्मरण फार ताकद होते. आणि ते नामस्मरण आपण ऐकूनच करू शकतो. फार गोष्टी ऐकून करतो. ते कशा करायला पाहिजे त्या भंगाचं शिक्षण. रे तुका म्हणे गा, तुका म्हणे माझ गडोदाची सेवा, तुका म्हणे माझ गडोदाची सेवा, तुका म्हणे माझ गडोदाची सेवा, तुका म्हणे माझ गडोदाची सेवा. तरी माझ्या दैवा पार नाही, तरी माझ्या दैवा पार नाही. गुढी कन्या पुत्र मोती देतात श्रीधर, गुढी कन्या पुत्र मोती देतात श्रीधर. तरी माझ्या दैवा पार नाही, तरी माझ्या पुरी कन्या पुत्र दया तारीख वाटे देवा, देवा देवा दया तारीख, दया तारीख, दया तारीख, दया दया तारीख वाटे देवा, वाटे देवा दया तारीख, दया तारीख वाटे देवा, दया तारीख वाटे
बोला चालू करा बटन दयाचा रे कवाजी देवा तयाचा रे कोणी कन्या पुत्र होते कोणी कन्या पुत्र होती आपुलिया हिता जो असे जगता धन्य माता पिता तयाची या कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा रिक वाटती गीता भागवत करती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे तुका मने भजगड त्यांची सेवा परिमाझ्या दैवा पारण ही कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा रिक वाटती विठोबार कुमारी कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली हरी बोल रे बोल रे बापुरी बोल रे आयुष्या विनादी कालनी हा बोला तुका ज्ञानेश्वरा रागा बाया पंडितरा ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम 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 तुकाराम
समर्थ विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय 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 जय. जय हरी जा घरी आणि रात्री या लवकर. चालेल. थोड्या वेळात हरिपाठ चालू होणार आहे तरी सर्व भावी भक्तांनी हरिपाठाचा लाभ घ्यावा. ऐका 5:30 ते 7:30 दणदणीत असा हरिपाठ होईल आणि रात्री 8:30 वाजता हरिभक्त पारायण मनोजी महाराज कुलकर्णी यांचे कालीचे कीर्तन आहे. मंदूर काढून बघतो डायरेक्ट काकांचं नाव किती झाला 160 रुपयाचा हार आहे आज मागे महाराज बाकी गद्दारी महाराजांना गेला तो कोणाचा झाला महाराजांचा पोऱ्यानं कोणी पण आणत कोणाचा झाला तो त्यानं ह्या महाराजांना दिला टाक्याला हा आता त्या महाराजांचा ते आपलं चांगलं नाही तो तरी बांधा तो तरी बांधा म्हणजे कामात हो कोण नेला हार फक्त आमदार नेले दोघी भावांना पूर्ण हार बी नेले असे गैरे पिकल्या मागे 200 रुपयाच्या हाराचे मागे ठेवले काही लावलं पाहिजे ते नाश्यावर गेलं ते नाश्यावर दुकानावर शेजारचं त्याला एवढं जाय रे कुंदन दादा दादू ते बाईक आवर बेटा सर्व बंद कर दिले सर्व बंद कर दिले मी ना तानेल लायते का ठेवा दुसरा आणखीन ते वापस आण ना जगायला आमचं झाला आता पुरं असं थोडं कालगट्टा गेला होता का असं कालगट्टा गेला होता 8 वाजते असं काही कालगट्टा म्हणजे तो बाईक बंद कट्टा केला होता म्हणून डायरेक्ट मला लक्ष घेत आता किराणा नाव होतं हो बापरे म्हणता एवढंच की बरं ना हो गायन चालू होतं दादू शावळून बेटा त्याची नितीन दादा दादा दोन दादा दादा नंदा शंकर भाऊ काय नाही हो तसं नसतं कल्पीची आला एका वाटणार गेला इथे त्यांच्या गुरुकडे झाले दादा दादा पुन्हा दादा हे वहिनी कांदे म्हणे मी नाही देऊ नाही वापस चालू आले
तिकडेच गेले आणि लागे आई को देना जस्ट होती ना तिने आवती था बंद पड़े हुए मतलब चाल भी रहे बंद जमने लगे ओ नितिन दादा दादू दादू पका सुधी ले बेटा तो नहीं अरे दही अंडी का म्हणजे नाही ताक म्हणजे नितीन दादा नितीन दादा आवाज नाही तिकडे तेच बोलतो झाला ना बाईक चालू आहे झाला तरी बाईक बाईक बंद आहे म्हटलं खाली आवाज नाही घेत म्हणे चाल मन म्हणे जावे तिकडे आणि पब्लिक तर लंग बसली डायरेक्ट त्या गोपाडपोच्या कोपऱ्याला शंकरचा मिक्सर आहे आपले कोण चालायला आहे मिक्सर तुमने अपना मिक्सर कोई जलगाव में नहीं अरे पण मार नको ला 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 डिजिटल जमला का आता अख्ख्या जळगाव भेटी मिक्सर तुम्ही सांगशाल तर डिपेंड हेच एवढं डबल पेटीवाला नाही डबल झालं ते पेटीवाला आवडीचं पेटी ती अशी एवढी एवढी पेटी ती काय समजणार आपल्याला आवाज पेटीमध्ये ठेव पेटी पेटीमध्ये ठेव ना मागायची गरज नाही माईक पाठी सांगा मागायची गरज नाही आमची आपोआप इंदोर MIT वाला काय पाहून आले MIT वाला अरे नक्की तू साऊंड मधले मी नाही रे भाऊ मोबाईल जाऊ तुझी पट चालू झाली बॅटरी बोल चल तू दादा आहे ना